गुड मॉर्निंग एव्हरीवन. रात्री कधी झोप लागली समजलं नाही आणि सकाळ कधी झालं ते पण समजलं नाही. तारामती पिकला जायचं होतं ते पण गेलो नाही. आणि आता आलोय मी कोकण कड्यावरती. आणि आजचं क्लायमेट एवढं क्लिअर आहे, चक्क माहुली दिसतोय इथनं. माहुली दिसतोय, प्रभागड दिसतोय, चंदेरी दिसतोय, अजून भैरवगड आहे, गोरखगड, मच्छिंद्रगड, कलावंतीनदुर्ग, म्हैसमाळचा सुळका. खूपच क्लिअर क्लायमेट आहे. आता तिकडे व्हिडिओ चालू लावला ना, शूट केलं ना. टेंट तू आले पाहिजे म्हणजे तू कॅप्चर करशील त्याच्यावर दिसतंय. ओके, तो लावलाय बघ. डन. सकाळी उठल्या उठल्या मॅगी मी पहिल्यांदा शिव घातली तिथं केदार. आता निघालोय मंदिराच्या दिशेने. सगळ्या बॉटल रिकाम्या झाल्या आमच्या. तिथे जाऊन पहिल्यांदा आम्ही पाणी भरू. तिथल्या ज्या काही गुफा आहे त्याच्या आतमधलं शिल्प वगैरे आम्ही बघू, फोटो काढू तिथे. आणि मग सगळं आवरल्यानंतर निघूयात हळूहळू खाली. डेली रूटीन वही रहता है और स्पेसिफिक हमारा कल्चर तो हमारा वही है ना कि आपले वारी वगैरे आता तसंच प्रकार येणार आपला. बाकी काय असं आज क्योंकि एसटी कास्ट में होता है ना आदिवासी लोग, उनका कल्चर. हरिश्चंद्रगडावरून माऊली फोर्ट दिसतो. एवढा क्लिअर क्लायमेट आहे. आणि या साईडला दूर दूरपर्यंत किल्ले दिसतात. वरती तारामती शिखर, जिथं सकाळी लवकर यायचं होतं उठून. सगळे मित्र 7 वाजता उठले. जायला काही चान्सच नाही. आता आम्ही चाललोय गुफेमध्ये. दादाला पुढे जाऊन द्या, ग्रुप पूर्ण जाऊन. आम्ही इकडे गुहेकडे चाललोय, गणेश गुहेकडे. चला दादा, इकडे खाली जा. त्या तिकडे गुफा दिसत आहेत. आपल्याला जायचं तिथे. चलो काढूयात चला. नक्की 100%. दोन तीन भंगावर इकडे वरती आणा पाहिजे. बाटली का जमा करतात ना, 2-3 जण आणा पाहिजे. फुल धंदा होईल काय? फुल धंदा. कोण यायला रिकामे ऑर्डरवरती बंगालला? हा यार की त्याला एवढा पैसा भेटला येणार की. अरे कोण ओळखी आहे का तिकडे तुमच्याकडं? काय बंगालवाला? तो काय म्हणतोय बंगालवाला घेऊन यायचा एक वरती. दिवसभर वाटल्या शोधत राहायचं त्या प्लास्टिकच्या. महिन्याभरात लाखभर रुपये कमवून देऊ.
हा धंदा खरं आहे का सांग फक्त मला? हा, मग होईल ना. कमी ठीक आहे, बघ ना किती प्लास्टिकच्या बॉटल आहेत एकाच ठिकाणी 7-8 बॉटल पडलेत. बंगाला आणायला पाहिजे आपल्या खर्च आणू तुझ्या खर्च ना टेम्पो घेऊन ट्रक मोठा. हे इकडं मंदिर आहे. तर गुफेजवळ पोहोचलोय. हे इथे पाण्याची टाकी, पण ते पाणी पिण्यायोग्य नाही, कचरा किती. त्याच्यानंतर ही पहिली गुफा. आतमध्ये काहीच नाही, सगळं रिकाम आहे. आय थिंक इथे मूर्ती वगैरे होती काहीतरी. मूर्तीला अंघोळ वगैरे घातलं, पाणी जायला इथं जागा आहे. तर नेक्स्ट टाइम जेव्हा आपण हरिश्चंद्रगडावरती येऊ इथेच कॅम्प करू, कारण इथून तारामती एकदम जवळ आहे. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. चला ए कुठे जायचं? पाणी प्यायला साईडला एक केव आहे ना? होय आपका नाम के तुम्हारा नाम के एक ही हुआ. होय आपका नाम. बाजूला पण गुफा आहे. चला की. बोट कशाला घालतोय? राहू मी दे, घालत नाही. इथंच राहू दे ना सामान, ये ना. अरे हे बघितलंच नाही. हे बघ इथं पण पाणी, पण पिण्यालायकीचं नाही. नको नको नको. खोल जाऊ. खोल खालचं दिसतच नाही काही. हार्दिक इकडे बघण्यासारखं आहे काहीतरी. इथं मेन कॅम्पिंग करतात लोक, कारण इथं सपाट जागा आहे खाली झोपायला, सिमेंट सारखं. म्हणजे सिमेंटचं प्लास्टर आहे. अरे मला वाटलं सापच आहे काय. सापटा भेटलो लोकांनी. सगळ्या गुफा झाल्या बघून. येस. आता नेव्या मंदिराकडे. मस्तपैकी सोमवारच्या दिवशी महादेवांचं दर्शन झाले गडावर. चला चलो. काय इकडं आपलं काल बघितलं, पण मग काल सामान पण इथं लॉक लावलंय. अच्छा सामान. ओय आतमध्ये मूर्त्या आहेत. तेव्हा पॅक करून घेतले. जुन्या आहेत सगळ्या, मंदिराच्या असतील. भरपूर आहेत. त्रिशूल कॅमेरा नीट दिसत नाही. नाही ना, ते याला फोकस होतं. अँगलच नाही. चलो चलो. क्या थांबा थांबा थांबा. सिग्गी येतो. अजून थांबायला टाइम नाही. इथं दिसतंय ते कळसुबाई शिखर.
म्हटलं बरोबर. आणि एवढ्या लांबून पण हे दगडे एकत्र कलेक्ट करून जे नाव लिहिलंय कळसुबाईचं ते पण एकदम क्लिअर दिसतंय व्हाईट कलरचं. आणि आता आपण निघतोय मंदिरात. रिटर्न जर्नी स्टार्ट केली 11:15 वाजता मंदिरापासून. आणि आता 11:30 झाले. रिटर्न जाताना पण खूप दम लागते कारण ऊन बघू शकतो. उन्हाळा आता चालू व्हायच्या मार्गावर एवढं कडक ऊन लागते. उन्हामुळे दम पण लागते. आणि हरिश्चंद्रगडाचा असा रस्ता आहे डिसेंटचा. ज्यांनी केलं त्यांना माहितीच असेल. 2 वेळेस आपल्याला चढून उतरावं लागतं वापस.